नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाकली तर स्पष्टपणे चित्र कोणीही सांगू शकतं अशी परिस्थिती नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का याचं उत्तर संभ्रमित आहे. स्वतः राज ठाकरेही त्याबद्दलचं उत्तर स्पष्टपणे देत नाही. त्यामुळे शिंदे सेनेनं धसका घेतला आहे असंही चित्र तयार होतं आहे. पण खरोखरच शिंदे सेनेला यामुळे खूप मोठा फटका बसेल का, त्यांना भीती वाटते का, हा प्रश्नही आहेच. आणि या परिस्थितीत शिंदे सेनेचे किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत. प्रताप सरनाईकजी, खूप खूप स्वागत. मुळात मंत्रिपदाकडे थोडं नंतर येतो, अगोदर राजकारणाकडे जाऊन येऊ. अगदी 5 जुलैला झालेला ठाकरेंचा मेळावा, 2 ठाकरे एकत्र आले, खांद्यावर हात ठेवताना पाहायला मिळाले आणि बंधुत्वानं आम्ही एकत्र येतोय अशा स्वरूपाचं मराठीच्या मुद्द्यावर जाहीर केलं. आणि त्यानंतर प्रश्न तयार झाला की एकनाथ शिंदेच्या सेनेला एक मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे एक बिथरलेलं वातावरण आहे. आत खूप मोठी चर्चा होती आहे की याला सामोरं कसं जायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. काय परिस्थिती खरी? बघा, म्हणजे मी एकमेव मंत्री असा आहे की 5 तारखेला त्यांचा मेळावा झाला. मेळाव्याला ज्या पद्धतीनं म्हणजे शेवटी ठाकरेंच्या सभेला किंवा त्यांच्या मैदानावरल्या सभेला सुद्धा गर्दीही होतेच, पण गर्दीचं रूपांतर मतांमध्ये कधी झालेलं ना, हा इतिहास आहे. आणि त्यामुळे उद्धवजी, राजसाहेब हे एकत्र आले तर मराठी माणसाच्या दृष्टीनं ती फार महत्त्वाची गोष्ट होती. कुटुंब म्हणून कुठल्याही परिवारानं एकत्र हे यायला हवं असं सर्वसामान्य मराठी माणसाचा मनामध्ये जी भावना होती ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मराठीसाठी आम्ही एकत्र आलो असं सांगितलं. परंतु राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले का, तर अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला काय परिणाम होणार किंवा आमच्या पक्षाला काय फरक पडणार हे तर तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेस युती राजकीयदृष्ट्या त्यांची होईल त्याच वेळेस आम्ही त्या विषयावर बोलू शकू. पण तुम्ही जर माझं पत्र वाचलं असेल तर मी 3 पानी पत्र लिहिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांना. आणि त्या पत्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देशभर का म्हणतोय मी की पहलगाममध्ये आपल्या सगळ्या मराठी जे लोक गेली होती आणि त्यांना ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली, त्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातला मराठी माणूस देशस्तरावर जर कोणी पोहोचला असेल तर त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे. आणि त्यांनी सगळ्या आपल्या राज्यातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप तर सुटका केली, पण इतर राज्यातील प्रवाशांची सुद्धा सुटका केली. कारण मी स्वतः एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि मंत्री म्हणून एअरपोर्टवर त्या मराठी कुटुंबियांना त्यांच्या गावी इच्छितस्थळी पोहोचवायला मी स्वतः एस टी घेऊन गेलो होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या हाती मुख्यमंत्री पदाची धुरा होती, त्यानंतर ते उपमुख्यमंत्री गेल्या 6 महिन्यापासून झाले, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पंतप्रधानांकडे केलेला पाठपुरावा आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असू द्या, साहित्य संमेलन असू द्या किंवा मराठीचे इतरही काही प्रश्न असू द्या, ते सोडवण्यामध्ये जर यशस्वी कोणी ठरले असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब. आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरी अशी आता गृहनिर्माण त्यांच्याकडे आहे आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे. तर मुंबईतल्या सगळे जे आपले गिरणी कामगार होते त्यांना मुंबईतच घरे देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने बैठकीसुद्धा झाल्यात. त्याचबरोबर 30 लाख मराठी कुटुंबियांना जे ह्या ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये किंवा शिवसेनेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जी उभाटाची सत्ता होती त्या काळामध्ये जी मराठी कुटुंब मुंबई सोडून गेलेले आहेत, कोणी नाला सपोरा, कोणी वसई विरार, कोणी मीरा भाईंदर, कोणी ठाणे, कोणी अगदी लांब बदलापूर वांगणीपर्यंत लोक गेलेले आहेत, तर त्या लोकांना परत मुंबईमध्ये आणण्याचा विडा एकनाथ शिंदे साहेबांनी उचलला आणि 30 लाख घरं ते पुढल्या भविष्यामध्ये एक 4 ते 5 वर्षामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.